दादरचा कबूतरखाना स्थलांतरित करण्याबाबत पालिकेकडून बैठकीचं आयोजन. प्राणी संघटनेकडून कबूतर आकाशातील पिल्ले अशा आशयाचे पोस्टर दाखवून दयाळूपणा दाखवण्याचं आवाहन. खोडकेंना विधान परिषदेची उमेदवारी दिल्यानं राष्ट्रवादीतील अनेक पदाधिकारी नाराज. एका घरात 2 आमदारकी देऊन काय फायदा, इच्छुकांचा सवाल. सूत्रांची माहिती. पिंपरी चिंचवडच्या हिंजवडीत मिनी बसला लागलेल्या आगीत 4 जणांचा होरपळून मृत्यू. व्योमा ग्राफिक्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर काळाचा घाला. काही कर्मचाऱ्यांच्या जळत्या बसमधून बाहेर उड्या. मुंबईतील वांद्र्यात 71 लाखांचा 286 किलो गांजा जप्त. गुन्हे शाखेची कारवाई, एकाला अटक. सोलापुरात कावळ्यांसह बदकांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचं समोर. चिकन विक्रीवर निर्बंध घालण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. सातारा जिल्ह्यातील वाईमधील प्रसिद्ध बगाड यात्रेला सुरुवात. बगाड यात्रेसाठी मोठ्या संख्येनं भाविक बावधनमध्ये. पुण्यात 531 जागांसाठी 3000 मुलींची गर्दी. पोलीस भरतीच्या वेळी मोठा गोंधळ. गर्दीमुळे अनेक मुलींच्या पायाला दुखापत झाल्याची माहिती. पुण्यात मार्च महिन्यातच कमाल तापमान 41 अंशापुढे. कोरेगाव पार्कमध्ये सर्वाधिक 41.3 अंश तापमान. उष्णतेची लाट येऊन गेल्यानंतर आता हवामानात पुन्हा बदल. 5 दिवस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता. ट्रम्प आणि पुतीन यांच्यात फोनवरून तासभर संवाद. रशिया युक्रेन युद्धावर तोडगा काढण्याच्या दृष्टीनं चर्चा.